अरविंद केजरीवाल जी को 20 दिन के लिए इंटरिम बेल दी जा रही है 2 जून तक, और कोई कैंपेनिंग के ऊपर कोई रिस्ट्रिक्शन नहीं है। वो क्या कह सकते हैं या क्या नहीं कह सकते हैं, उस पर कोई रिस्ट्रिक्शन इम्पोज नहीं की गई है। जबकि जब ऑर्डर भी प्रोनाउंस किया जा रहा था तब भी ईडी ने रिक्वेस्ट किया कि कोई रिस्ट्रिक्शन डाली जाए, लेकिन कोई रिस्ट्रिक्शन नहीं दी गई है। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने दिल्लीच्या कथित मद्य धोरणा प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केलाय। हा जामीन 1 जून पर्यंत असेल। अरविंद केजरीवालांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी 4 जून पर्यंत जामीन मिळावा अशी मागणी केली होती, मात्र प्रचार 48 तास अगोदर संपतो असं सांगत 1 जून पर्यंत अंतरिम जामीन दिला आहे। अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान या खटल्यावर काही बोलू शकत नाहीत। पंजाबमध्ये 25 मे तर दिल्लीत 1 जूनला मतदान होणार आहे। अरविंद केजरीवाल यांना प्रचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मोकळीक दिली आहे। लोकसभेसाठी 25 मे रोजी दिल्लीत मतदान होणार आहे। दिल्लीत लोकसभेच्या 6 जागा आहेत। अरविंद केजरीवाल यांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मिळालाय। 2 जून रोजी त्यांना पुन्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण करावं लागेल। जस्टिस संजीव खन्ना आणि जस्टिस दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निर्णय सुनावला। तुरुंगातून सुटल्यानंतर अरविंद केजरीवाल निवडणूक प्रचारात सहभागी होऊ शकतात, पत्रकार परिषद घेऊ शकतात। केजरीवाल हे आम आदमी पार्टीचा मोठा चेहरा आहे। केजरीवाल प्रचारात उतरल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश निर्माण झालाय। दारू घोटाळ्यात ईडीने केजरीवालांना 21 मार्च रोजी अटक केली होती। केजरीवाल तुरुंगात असताना त्यांचे कार्यकर्ते नेते सुटकेसाठी प्रयत्न करत होते, धरणे आंदोलनाला बसले होते। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्या नेत्यांमध्ये मोठा उत्साह। केजरीवाल यांच्या जामिनाला ईडीने सुप्रीम कोर्टात विरोध केला होता। 7 मे रोजी युक्तिवाद केला होता। कोर्टाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णय रोखून ठेवला, मात्र कोर्टाने आज निर्णय देत केजरीवालांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन दिला आहे।